नमस्कार मित्रांनो. ज्या अधिकाऱ्याच्या नावाने भ्रष्ट व्यवस्थेचे धाबे दणाणतात, ज्यांच्या बदलीची बातमी येताच सोशल मीडियावर आय स्टँड विथ मुंडे असा ट्रेंड सुरू होतो, त्या तुकाराम मुंडेची पुन्हा एकदा बदली झालेली आहे. 31 मार्च 2026 आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आणि राज्य सरकारने 10 मोठ्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडाका लावलेला आहे. पण सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या बदलीची. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे वापरून सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली होती. पण शेकडो शिक्षकांवर निलंबनाची तलवार टांगलेली असतानाच ही बदली झालेली आहे. हा निवड योगायोग आहे की दबावापोटी घेतलेला निर्णय आहे? आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण या बदलीमागचं इनसाईड स्कॅम उलगडणार आहोत. तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत राहा नमस्कार मंडळी. राज्य शासनाने प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी 10 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाचे चेहरे कोणते आहेत? अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोकेश चंद्र त्यांची रवानगी मुख्यमंत्री कार्यालयात CMO करण्यात आलेली आहे. तुकाराम मुंडे आता त्यांना दिव्यांग कल्याण विभागातून हलवून आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन व मदत कार्य व महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जरी या बदल्या नियमित असल्याचं शासन सांगत असलं तरी मुंडेंच्या बदलीच्या लोकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. गेल्या वर्षांपासूनच तुकाराम मुंडे दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असून त्यांनी चक्क मधमाशांच्या पोळ्याला हात घातलेला होता. पण अनेक ठिकाणी सुदृढ लोक केवळ आरक्षण मिळवण्यासाठी डोळे किंवा कान अस्थिव्यंग असल्याचं खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरीला लागलेले होते. अहिल्यानगर जिल्हा परिषदेत त्यांनी 20हून अधिक शिक्षकांचे बोगस प्रमाणपत्र उघडकीस आणलेले. राज्यात अशा हजारो केसेसवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारलेला होता. पण फक्त बदली नाही तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिलेले होते. सांगलीत एका निवृत्त वैद्यकीय अधीक्षकावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या कारवाईमुळे प्रशासनातील एक मोठे रॅकेट उघड होणार होते. पण अनेकांचे धाबे दणाणलेले होते. मग प्रश्न हाच येतो की ही कारवाई पूर्ण होण्याआधीच त्यांनी बदली का झाली? तुकाराम मुंडे यांच्यासाठी बदली ही नवीन गोष्ट नाही. पण 2005 बॅचचे हे अधिकारी जिथे जातात तिथे सिस्टीम बदलायचा प्रयत्न करतात. नवी मुंबई अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवलेला तर अविश्वास ठराव आणला. पण नाशिक कर वसुलीत पारदर्शकता आणली तर बदली झाली. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे नागपूर सिटीमध्ये स्मार्ट सिटी प्रकरणातही असा संघर्ष झालेला होता. मुंडे साहेब म्हणतात, मी नियमाप्रमाणे चालतो आणि राजकारण्यांना वाटतं आमच्याप्रमाणे चालावं. याच संघर्षात जनतेचं नुकसान होतंय का? की 15 वर्षात 20 बदल्या होणं हे एक प्रामाणिक अधिकाऱ्यांचं खच्चीकरण नाही का? यामध्ये मुंडेची बदली होताच सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय. सामान्य नागरिक विचारत आहे की कायद्याने वागणाऱ्यालाच वारंवार सजा का मिळतो? बोगस दिव्यांग प्रकरणातील आरोपींना आता मोकळं रान मिळणार का, अशी भीती व्यक्त केलेली जात आहे. तुकाराम मुंडे यांची बदली ही प्रशासकीय गरज असू शकते, पण ज्यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुळावर धाव घेतला त्याचवेळी ही बदली होणं अनेक शंका निर्माण करतं. भ्रष्टाचार विरुद्ध लढणारा अधिकारी व्यवस्थेला नकोसं का वाटतो? हा प्रश्न आज प्रत्येक महाराष्ट्रीयवासियांना पडलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडे यांची ही बदली योग्य आहे की अयोग्य? बोगस दिव्यांग प्रकरणाची चौकशी आता थांबेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी.